नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवतोय खमण डोका, मस्त असा स्पॉन्जी. तर त्यासाठी बघा मिक्सर बाउलमध्ये आपण घेतलं आहे 1 बाउल पाणी, त्याच्यामध्ये 4 चमचे साखर घेतलं आहे, 4 चमचे तेल टाकतो आहे, सायट्रिक ॲसिड आपण हाफ चमचा घेतला आहे आणि मीठ आपण चवीनुसार वापरतो आहे, थोडीशी हळद आणि ते मिक्सरमध्ये आपण छान मिक्स करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चाळून घेतलेलं 1.5 बाउल आपण पीठ घेतो आहे बेसनचं, ते सुद्धा पुन्हा मिक्सरमध्ये आपण मिक्स करून घेणार आहे. एका बाउलमध्ये आपण ते काढून घेतो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 चमचा इनो टाकायचा आहे आणि छान 5-1 मिनटं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि कुकरच्या डब्यात तेल लावून ते छान त्याच्यामध्ये घालायचं आहे. कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे आणि शिट्टी काढून घ्यायची आपल्याला आणि 20 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला हा ढोकळा. 20 मिनटानंतर आपण चेक करून बघायचं आहे टूथपिक टाकून की हा चिकट लागतो आहे का, व्यवस्थित शिजला आहे का. आपली बघा व्यवस्थित निघाला आहे. कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि उलटा करून घ्यायचा आणि आपण बटर पेपर लावला होता खाली, तो काढून घेऊया आणि पलटी मारून घेतला आहे. आता आपण फोडणीची तयारी करतो आहे. त्यामध्ये पातेल्यात तेल घेतलं आहे, मोहरी घातली आहे, हिंग घातलं आहे, कढीपत्ता घालायचा आहे आणि मिरची घालायची, थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये, साखर थोडीशी घालायची आणि थोडंसं असं शुगर सिरप करून घ्यायचं आपल्याला. आता ढोकळा छान गार झालेला आहे. आता तो कट करून घेऊया आपण. कट करून व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला फोडणी त्याच्यावर ओतून द्यायची. फोडणीमध्ये बघा थोडंसं पांढरी तीळ टाकले, ती दिसायला पण छान दिसतात बघा आणि आपला ढोकळा आता रेडी आहे खाण्यासाठी.